विश्वशांती केंद्र माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह पुणे भारत तर्फे 10वीच्या हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड शिष्यवृत्ती ही अभिनव योजना जाहीर करण्यात आली आहे। यावर्षी ही परीक्षा 27 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व परीक्षेचे समन्वयक डॉक्टर एस.एन. पठाण व डॉक्टर महेश थोरवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। ही परीक्षा 2 भागांमध्येच म्हणजे पहिला पेपर सकाळी 11 ते 1 आणि दुसरा पेपर दुपारी 2 ते 4 या दरम्यान होईल। या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 3 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येईल। ही परीक्षा इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणार आहे। महाराष्ट्रातील कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या 5 विभागात 27 जानेवारी रोजी परीक्षा घेतली जाणार आहे। महाराष्ट्र राज्यातील 5 विभागातील प्रत्येक विभागातून गुणानुक्रमे पहिल्या 9 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती स्कॉलरशिप 2 वर्षासाठी असेल। यशस्वी विद्यार्थ्यांतील पहिला क्रमांक 25,000 रुपये प्रतिवर्षी, दुसरा क्रमांक 20,000 प्रतिवर्षी, तिसरा क्रमांक 15,000, चौथा क्रमांक 10,000, पाचवा क्रमांक 5,000 आणि उत्तेजनार्थ पुरस्कारांमध्ये 6वा क्रमांक 4,000, 7वा क्रमांक 3,000, 8वा क्रमांक 2,000 आणि 9वा क्रमांक 1,500 प्रतिवर्षी देण्यात येणार आहे। शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी 10वी आणि 11वी मध्ये किमान 70% गुण मिळवणे आवश्यक आहे, अन्यथा शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल। प्रत्येक विभागातील 9 यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि पदक देण्यात येईल। विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड शिष्यवृत्ती परीक्षा ही आपापल्या मान्यताप्राप्त शाळेत घेतली जाईल। परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यास मुख्याध्यापकांची शिफारस असणे आवश्यक आहे। ही परीक्षा घेणाऱ्या प्रत्येक शाळेतर्फे त्या केंद्रावर किमान 30 विद्यार्थी बसणे आवश्यक आहे। या परीक्षेसाठी नोंदणी फी नाममात्र 100 रुपये आहे। या शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी ठरवण्यासाठी मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षा दरवर्षी घेतली जाणार आहे। ही जी शिष्यवृत्ती आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये प्रथम ही शिष्यवृत्तीची घोषणा होते आहे। ही शिष्यवृत्ती 2 वर्षासाठी असेल आणि कशावर आहे? मूल्याधिष्ठित शिक्षण, का ज्याचा अजून दुर्दैवाने आपण आपल्या शिक्षणामध्ये समावेश करू शकलो नाही। मुलांना नुसतं शिकवायचं नाही तर त्यांना जीवनातली मूल्ये समजावून सांगायची आहे, म्हणजे तो मुलगा जीवनात शिक्षण घेऊन यशस्वी होतो। परंतु जर त्याला ही जीवनातली मूल्य त्यामध्ये रुजली नसली तर नागपूरमध्ये जी दुर्दैवी घटना झाली का एका विद्यार्थ्याने आपल्या आईवडिलांना मारून टाकलं, म्हणजे ज्या मातेनं, ती शिक्षिका होत्या, त्याला वाढवलं लहानपणी काही त्याला कळत नसताना आणि वडिलांच्या पोटात टाकू खूप असलं। हे का घडतं असं? याचं कारण असं की त्याला लहानपणी ती मूल्य मातृदेवो भव, पितृदेवो भव ही जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची मूल्ये आहेत, हे त्याला शिकवली नाही, सांगितली नाही आणि म्हणून शिक्षणामध्ये याचा समावेश करणं फार आवश्यक आहे। शासन स्तरावर होईल तेव्हा होईल, पण कराड सर अतिशय संवेदनशील आहेत। त्यांचं म्हणणं की चला आपण तर प्रयत्न करूया आणि म्हणून त्यांनी शालेय शिक्षणासाठी आता 10वीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही योजना आणलेली आहे। याच्यामध्ये प्रत्येक विभागातून 5 असे 5 विभागातून 5 विभागातून एका विभागात 9 बक्षिसं, म्हणजे 5 विभागातून 45 ह्या स्कॉलरशिप्स ह्या देण्यात येणार आहेत आणि याचा फायदा जास्तीत जास्त मुलांनी घ्यावा, ग्रामीण भागातील मुलांनी, शहरातील मुलांनी, की जेणेकरून त्यांना जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये जर ते ह्या व्हॅल्यूज आणू शकले तर त्यांचं जीवन निश्चित यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, अशी सरांची धारणा आहे आणि याचे अनुभव स्वतः आलेले आहेत आणि म्हणून आपण ही जी परीक्षा आहे याला महाराष्ट्रातून जास्तीत जास्त विद्यार्थी बसावेत असं मी आवाहन करतो।